हॅलो फ्रेंड, माँ की रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला ओल्या शेंगा सोलल्या ठेवू. आता ह्याला ना मी पुरेसं मीठ टाकते आणि मी कुकरमधून ह्याच्या 3-4 शिट्ट्या करून घेते. पुरेसं मीठ टाका. सेंधव मीठ वापरता, सेंधव मीठच वापरा घरात, पांढरं मीठ वापरू नका. आता हो का ह्याला पुरेसं मीठ टाकले. आणखीन आपण टेस्ट करून घ्यायचं असं हलवून. मीठ पुरेसं असावं लागते बरं का. आणि एक सांगते तुम्हाला, ही मठ्ठा तयार केला मी. ह्या मठ्ठ्यामध्ये मी रोज हे असं चुना मिक्स करते. एक मुगाची डाळ असते ना आपली, तेवढा चुना मिक्स करायचा, जास्त नाही करायचा. एवढा चुना मिक्स करायचा. आला नाही ह्याच्यामध्ये, तुम्हाला दाखवते मी घेऊन हातावर. एवढा चुना मिक्स करायचा, जास्त मिक्स करायचा नाही. आणि हे रोज प्यायचं. मी पिठामध्ये पण बघा तुम्हाला सांगते, मी एक मुगाच्या डाळी एवढा चुना घालून पीठ तिंबते. आता हो का हे पिठासाठी मी चुना काढायला, तर हो का एवढा चुना घालून मी दोघाच्या पोळीचं पीठ तिंबते रोज. हो का एवढा चुना घालते मी. त्याच्याने कॅल्शियम वाढते बरोबर, आणि हाडं दुखायची बंद होते. आपण ताक घेतो, ताकामध्ये थोडा घालायचा. दूध पितो, दुधामध्ये थोडा घालायचा. कशामध्ये पण घालून प्यायचा. आता ह्या ताकामध्ये चुना टाकला. आता घालून मठ्ठा तयार केलेला आहे. त्याला तुपाची फोडणी दिली, जिऱ्याची, मोहरीची. त्याच्यामध्ये ताकाचा मसाला टाकलाय, थोडी साखर टाकली, आणि हे ताक आहे. आता मी हे पिऊन घेणार आहे. आणि हो का एवढा मी रोज पिठामध्ये तिंबताना एवढा रोज चुना घालते. एक मूग असते ना, छोटा मूग, तेवढा चुना घालायचा. जास्त चुना घालायचा नाही. जास्त पण घातला तर ऍसिडिटी वाढते बरं. आता हो का हे मी तांदळाबरोबर भात लावायले. भाताबरोबर आता हे शेंगा, हिरव्या शेंगा आहेत बरं का, भुईमुगाच्या, त्याची मी उसळ करून घ्यायला. आता हो का हे हलवले, हे पण हलवले चांगलं. टेस्ट करून बघायची अशी. जिभेवर आपल्याला टेस्ट चांगली लागली की शिजायला ठेवायचं. आता हो का ह्या भाताबरोबर मी शिजायला ठेवणार आहे. झाकण नाही ह्याचं, झाकण बदलाबदली झालेली आहे. तर आता हे शिजायला ठेवते. आणि हे पीठ चांगलं तिंबून ह्याच्या मी पोळ्या करते बरं थोड्या. तिंबताना आता ह्याच्यामध्ये काय करायचं, गव्हाचं पीठ घ्यायचं, मीठ घालायचं पुरेसं, आणि तिंबून घ्यायचं. आता हे शेंगा शिजल्या की दाखवते. ती 4 ते 5 शिट्ट्या घ्यायच्या. आणि परत आपण ह्याची भाजी म्हणून कधी उपयोग केला, भाजी फोडणी टाकली, आपल्या भाजीसारखी भाजी फोडणी टाकायची, शेंगदाण्याचं कूट टाकायचं, मिरची टाकायची, हळद टाकायची, गरम मसाला टाकायचा, सांबार मसाला टाकायचा, मस्त होती. नाहीतर आपल्याला मोकळी उसळ करून खायची असते तर मोकळी उसळ पण ह्याची खूप छान होती. थोडा कांदा टाकायचा आणि मोकळी उसळ करून टाकायची. भाजी पण करताना ह्याच्यामध्ये थोडा कांदा, लसूण, अद्रक टाकून भाजी करायची, छान होती बरं. आता हे मी कुकरमध्ये ठेवते शिजायला. शिजल्यानंतर तुम्हाला दाखवते. आता हो का हे चुना आहे ना, चुना हो का मुगाच्या डाळी इतका चुना आहे, जास्त चुना नाही. हो का बघा तुम्ही. आता हे पीठ घेतलंय मी गव्हाचं, ह्याच्यामध्ये हे चुना मिक्स करायचा. असं हातावर घ्यायचा आणि पिठामध्ये असं मिक्स करायचा. एकाच जागी जाऊन बसेल ना ते परत. आता ह्याला हे काही तूप केलं होतं मी, ते तुपाचं पाणी आहे बरं का. खाली चोथा राहते ना, ते गरम करायचा आणि ते चोथा चाळून घ्यायचा. त्याच्यामध्ये भरपूर तूप असते, ते फेकून नाही द्यायचं. त्याच्याने काय करायचं, पोळीचं पीठ तिंबायचं, भाकरीचं पीठ तिंबायचं. आता हे पोळीच्या पिठात चुना घातलाय, ते तिंबून घ्यायचे मी बरं. हे बघा, ही शेंगाची उसळ मी ठेवली होती ना, मस्तपैकी पूर्णासारखी शिजलेली आहे. खायला इतकी टेस्टी लागते ना. ह्याचं चाट होतंय, मी व्हिडिओ टाकलेला आहे. ह्याची भाजी पण होती, त्याचा पण व्हिडिओ मी टाकलाय. अर्धे शेंगदाणे चिरायचे, कांदा घालायचा, लसण घालायची, अद्रक घालायचं, मीठ, मिरची, सांबार मसाला, पावभाजी मसाला टाकायचा, भाजी फोडणी टाकायची, कांदे टाकून, कांद्याचे तुकडे टाकून, आणि वरून थोडं शेंगदाण्याचं कूट टाकायचं, सुकं शेंगदाण्याचं कूट टाकून द्यायचं. पण ते थोडं वाढते हाताने टाकायचं, म्हणजे भाजी खूप छान होते. चाट करताना काय ह्याचं कांदे टाकायचे, चिंचेचं पाणी टाकायचं, टोमॅटो टाकायचं, कोथिंबीर टाकायची, आणि वरून फरसाण टाकायचं. मग त्याच्यावर सगळं संपल्यानंतर त्याच्यावर चिंचेचं पाणी टाकायचं, आणि ते खाताना टाकायचं बरं चिंचेचं पाणी. जर अगोदर टाकलं तर फरसाण मऊ पडतं. ह्याची चाट पण छान होती, आणि निस्ते पण खायला खूप टेस्टी लागतात बरं का. मी निस्ते खाण्यासाठी शिजवलेत, माझ्याकडे खूप आवडतात म्हणून. हे ओल्या शेंगा आहेत, मी सोलून शिजवले. कुणी तसंच शिजवतं, मी तसंच शिजवल्याला पण व्हिडिओ टाकलेला आहे. पण असं शिजवल्यावर छान लागते. त्याच्यामध्ये तसं शिजवलं ना, त्याच्यामध्ये माती असते, पण ते सारखं धुवावं लागतंय.
हे काम पण सोपं होतंय आणि खायला पण खूप टेस्टी लागते बरं का. हे तुम्ही एकदा करून बघा. आणि हे चुना घालून हे पीठ असं मी तिंबलंय माझ्या पोळीचं. आता ह्याचा मी पोळ्या करणार आहे. अवश्य चुना घालत जावं बरं का. एक मुगाच्या डाळी इतका घालायचा 2 माणसाला, आणि जास्त माणसं असली तर हरभरा असते ना तेवढा घालायचा. ह्याच्याने मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, हातपायला गोळे येणे, कॅल्शियम कमी होणे हे काही होत नाही बरं का. सगळं छान राहते. तब्येत सांभाळायची आपल्या हातात आहे. म्हणून चुना वापरा. आणि पान पण दिवसातून 2-3दा खावा चुना लावून. जास्त मसाला बिसाला काय नाही, पण बडीशोप, चुना, सुपारी, काठ टाकून खावा. त्याने हे कॅल्शियमची चांगली वाढ होती आणि हाडं दुखायची कमी होते. तर आता सध्याला हाडं दुखायची खूप चालू आहे, त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ दाखवलाय तुम्हाला. आणि ताकामध्ये पण, मठ्ठ्यामध्ये पण मुगाच्या डाळी इतका घेऊन प्यायचा. त्याला चांगलं मिक्स करायचं बरं का, मठ्ठ्यामध्ये पण आणि पिठामध्ये पण. एखादा गोळा तोंडात गेला तर शिवीला फोड. माझी जर हे भुईमुगा शेंगाची उसळ आणि चुना टाकून तिंबलेले पीठ गव्हाची आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला मी हे दिलेली माहिती कशी वाटली. धन्यवाद. शेअर करा. हॅलो फ्रेंड, माकी रसोईमध्ये आपले खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला भरून भेंडीची भाजी दाखवणार आहे. ह्याला मी भरणार नाही बिलकुल सुद्धा. तो अशी चिरली, धुवून स्वच्छ अशी चिरली. आता ह्याला फक्त तेलामध्ये शिजवून घेणार आहे अगोदर. आणि हे एवढा मसाला आहे बघायचा. मीठ आहे, हळद आहे, धने जिरे पावडर आहे, काळा मसाला आहे, मिरची. माझ्याकडे फिकं खाते. आणि हे कोथिंबीर आहे, लसूण कांदा काही नाही त्याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये मी जिरे मोहरी टाकते आणि फोडणी घेते. जिरे मोहरी टाकून आणि त्याच्यामध्ये भेंडी चांगली शिजू देते. भेंडी चांगली शिजली की त्याच्यामध्ये थोडं बेसन भाजून घेते. भेंडी चांगली शिजली की त्याच्यामध्ये थोडं बेसन घ्यायचं भाजून. आता बिना रस्स्याची मोकळी भेंडीची भाजी करायची. त्याच्यामध्ये थोडी ही सगळी भाजी शिजत आली की चिंचेची चटणी टाकायची. एवढी तुमच्याकडे चिंचेची चटणी केलेली नसली तर भिजवून चिंच टाका त्याच्यामध्ये, ती पण टेस्टी लागते बरं का. माझ्याकडे कायमची चिंचेची चटणी केलेली असती, त्याची रेसिपी पण मी व्हिडिओवर टाकलेली. तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला शेअर करेन. आता फोडणी यायली. आता सुरुवातीला ह्याच्यामध्ये भेंडी टाकणार आहे आणि बारीक करून त्याच्यावर पाण्याची ताटली ठेवून शिजवून घेणार आहे. आणि मसाला वगैरे सगळं नंतर टाकणार आहे. भेंडी चांगली शिजल्यानंतर मसाला जळतोय आणि खाली चिटकते, सारखं हलवावं लागतंय आपल्याला. ह्याला चांगलं शिजू देणार आहे. चांगली शिजली की त्याच्यामध्ये सगळा मसाला टाकणार आहे. काही पण टाकणार नाही, असं हलवून ह्याच्यावर पाण्याची ताटली ठेवणार आहे वरती. तिखट पण होत नाही आणि तिखट पण नाही. बारीक गॅस करायचा आणि त्याच्यावर ठेवायचं. चांगली शिजून निघते तिखट. हे मसाले सगळे येते. मी हे मसाले भेंडी चांगली शिजल्यानंतर त्यामध्ये टाकणार आहे. आता भेंडी शिजायला जवळजवळ 15 मिनिट टाकते. आता हे असं पाणी ठेवलं ताटामध्ये. पाणी गरम झाले की पाण्याचा एक थेंब खाली पडते बाष्पीभवन आणि ते पाणी खाली जाते घामामुळं. ह्या ताटलीच्या खाली एक थेंब पडते. ताटली हे चिटकत नाही. आणि गॅस एकदम लहान ठेवायचा. गॅस जर जास्त ठेवला तर भेंडी कडक होईल, करपून जाईल. करपल्यावर ते खरट लागेल, आपल्याला खायला बरोबर लागणार नाही. म्हणून आता ह्याच्यामध्ये पाणी टाकले. ह्याला सारखं हलवत राहायचं, सतत हलवत राहायचं. शिजली का बघायची आणि शिजली की एवढी हे सगळा मसाला टाकला की एवढी चिंचेची चटणी टाकायची. खायला खूप टेस्टी लागते बरं. हे बघा ह्याच्यामध्ये मी बेसन पीठ टाकले शिजत आलेलं म्हणून. आता ह्याच्यात चिंचेची चटणी टाकणार आहे. थोडी टाकायची चिंच. तुम्हाला चिंच नको वाटली असेल तर लिंबू टाका. लिंबू नको वाटला असेल तर दही टाका. दही नको वाटलं असेल तर ताक टाका. आणि काहीच नको वाटलं असलं तर तसं पण होते बरं का. चिंचेची चटणी टाकली. आता हे सगळा मसाला टाकते आणि ह्याला व्यवस्थित हलवून घेते आणि परत आणखीन ह्याला थोडी वेळ शिजू देते. बेसन भाजून टाकलंय बरं का मी अगोदरच ठेवलं होतं भाजून. आणि तुम्ही असं फोडणीमध्ये पण भाजलं तर जमते बरं. आता हे चांगले आता शिजू द्यायचे. आता शिजत आली. ह्याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे सगळा मसाला तुम्हाला टाकलेला आहे.
आता ह्याला थोडी ताटली ठेवायची परत पाण्याची आणि शिजवून घ्यायचं. चांगलं शिजतंय आता ते. हे सगळं मसाला ते टाकलाय आणि ह्याला आता असं हलवून झाकून ठेवलं. तेल सुटतंय त्याला शिजलं की परत छान होते. आता हे बघा, ही भाजी छान तयार झाली, छान शिजली बरं का, मोकळी तयार झाली आणि खूप छान शिजली. आता ह्याला थोडी वेळ पाण्याच्या ताटलीवरच झाकून ठेवायची. म्हणजे भेंडी काय होती शिजल्यानंतर अशी बिना पाण्याची शिजवली तर थोडी निबर तयार होती. आता हे बघा असं शिजवून असं ठेवायचं आणि सर्व करायला आणखी मला 15 ते 20 मिनिटं ते मूग होते चांगलं आणि परत मग आपण सर्व करायचं. माझी जर ही मोकळी भेंडीची भाजी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही मोकळी भेंडीची भाजी कशी वाटली. भरत बसायला भेंडी छोटी असते, खूप उशीर लागते, म्हणून त्याला अगोदर शिजवून घ्यायचा आणि मसाला नंतर टाकायचा. मसाला जळत नाही आणि भेंडीची भाजी पण चांगली शिजून निघते आणि चांगली होती. मी गॅस बंद केलेला आहे आता भेंडीची भाजी अशी शिजून छान होती वाफेने. धन्यवाद.